हॅलो. तर आज बनवला होता मस्त असा झटपट होणारा चिकन पुलाव. त्यासाठी चिकन स्वच्छ धुवून घेतलं. त्याला लावणार आहे हळद, मीठ, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट, धनेपूड, बिर्याणी मसाला, लाल तिखट आणि 4 मोठे चमचे दही. आता बिर्याणी मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. वरून बारीक चिरलेला पुदिना टाकायचा, कोथिंबीर टाकायची. छान सर्व मसाला चिकनला लावून घ्यायचा, झाकण ठेवायचं आणि मुरण्यासाठी हे चिकन ठेवून द्यायचं. इकडे मी बासमती तांदूळ घेतला आहे. तोही मी स्वच्छ धुवून घेतला आणि बाजूला ठेवून दिला. आता इथे मोठ्या आकाराचे 4 कांदे घ्यायचे, मस्त असे उभे चिरून घ्यायचे. चला, त्यानंतर लाल चुटूक रसरशीत लालसर असे 2 मोठे टोमॅटो घ्यायचे, रफ चॉप्ड करून घ्यायचं आणि 3-4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. आता इथे पातेलं छान तापलं की त्यामध्ये मी ॲड करणार आहे 4 चमचे तेल, मोठे 4 चमचे तेल. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं. जिरं छान तडतडलं की दालचिनी, काळी मिरी, तेजपत्ता, लवंगा आणि हिरवी वेलची. त्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा ॲड करायचा. मस्त कांदा छान परतून घ्यायचा तेलामध्ये. त्यानंतर हिरव्या मिरच्या ॲड करायचा, चिरलेला टोमॅटो ॲड करायचं. छान सगळं परतून घ्यायचं. उरलेली आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायची आणि त्यानंतर त्यामध्ये उरलेला बिर्याणी मसाला टाकायचा, मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आणि 3-4 मिनटं हे चिकन आपल्याला ह्याच्यामध्ये छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं वाफेवरती हे चिकन आपल्याला शिजू द्यायचं आहे. चला, आता 5 मिनिटांनी झाकण काढून बघताल चिकनला स्वतःचं भरपूर असं पाणी सुटतं, वेगळं टाकायची गरज नाही. आता त्यामध्ये धुतलेला तांदूळ ॲड करायचा. तांदूळ छान ह्या चिकनमध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं. मी 2-2.5 ग्लास पाणी टाकलं. वरून त्यामध्ये टाकलेला आहे 1 मोठा बटाटा चिरून. त्यानंतर त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर, पुदिना, चवीनुसार मीठ टाकायचं. अर्ध लिंबू पिळून टाकणार आहे त्यामध्ये. त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि 15-20 मिनटं आपल्याला हे मंद आचेवरती पुलाव शिजू द्यायचा आहे. चला, 15-20 मिनटांनी तुम्ही बघताल तयार आहे आपला मस्त असा झणझणीत, चटकदार, चमचमीत, झटपट होणारा पुलाव. मस्त तांदूळही छान सुटसुटी शिजला गेला आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, थोडीशी तुपाची धार सोडायची आवडीनुसार. तयार आहे. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.